समीर येवतीकर आत्महत्या प्रकरण माजी नगरसेवकाच्या मुलासह तिघांवर गुन्हा दाखल. व्याजाचे पैसे न दिल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे देत होते धमकी. मुख्य आरोपी दीपक पाटील वर राजकीय वरदहस्त. व्याजाच्या पैशाचा तगादा लावला जात असल्याच्या एका व्यापाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी माजी नगरसेवकाच्या मुलासह तिघांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी ऍक्ट आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी तथा माजी नगरसेवकांचा मुलगा दीपक सुभाष पाटील मात्र फरार असल्याची माहिती आहे. व्याजाचे पैसे थकल्याने आरोपी हे समीर येवतीकर यांच्याकडून दररोज 1000 रुपये दंड घेत होते. याच त्रासाला कंटाळून येवतीकर यांनी आपले जीवन संपवले. मुख्य आरोपी दीपक पाटील हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात. समीर येवतीकर यांचा आवळा कँडी विक्रीचा व्यवसाय होता. बुधवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी येवतीकर यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये दीपक पाटील हे पैशासाठी तगादा लावत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. समीर येवतीकर यांनी 3 वर्षापूर्वी आरोपी दीपक पाटील यांच्याकडून 1 लाख रुपये असे 2 वेळेस व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाचे पैसे थकल्याने समीर यांना आरोपीकडून धमकी दिली जात होती. पैशासाठी आरोपी 19 एप्रिल रोजी राहत्या घर जबरदस्तीने नेले होते. पैसे न दिल्याने महिलेच्या माध्यमातून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती. याच धमकीला आणि त्रासाला कंटाळून समीर येवतीकर यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. व्यक्ती समीर सुधाकर येवतकर वय 42 राहणार आंबेडकरनगर यांनी काल 11:30 ते 11:45 दरम्यान आत्महत्या केलेली आहे. यामध्ये त्यांनी एक सुसाईड नोट नमूद केलं होतं की त्यांनी काही व्यक्तींकडून पैसे घेतलेले होते आणि त्याचा तगादा आता पैसे देऊनही अव्वाच्या सव्वा व्याज लावल्यामुळे आणि त्यांच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या करत आहे आणि त्यांना न्याय मिळावा. या अनुषंगाने आम्ही आत्महत्येस प्रवृत्त करणे, जाड दपटशा करून पैशाची मागणी करून खंडी प्रकारे पैशाची वसुली करणे आणि बेकायदेशीर सावकारी अधिनियम ही कलमं लावलेली आहेत आणि त्या अनुषंगाने आमची कायदेशीर कारवाई सुरू आहे. आरोपी कोण कोण आहेत? याच्यामध्ये आरोपी आहेत दीपक सुभाष पाटील, संदीप ढगे उर्फ हेमंत आणि दयानंद विभूते, दोघे राहणार नांदेड. गुरुकृपा फायनान्स कॉर्पोरेशन ही त्यांची जी अवैध सावकारी करणारी यंत्रणा आहे की ज्यांना पूर्वी परवाना होता परंतु तो आता नाही आहे, तर त्यावर आम्ही कारवाई करत आहोत. सर, किती आरोपींना अटक करण्यात आली? आरोपींच्या अटकेची कारवाई सुरू आहे. सर, मय्यातानं सुसाईड नोटमध्ये आपल्याला विनंती केली की मला न्याय मिळावा. नेमकं काय असं होतं जे सुसाईड नोटमध्ये? सुसाईड नोट वगैरेच्या ज्या गोष्टी मी आपल्याला आता नमूद करू शकत नाही. आम्हाला न्यायालयात त्याचं वापर करावा लागेल आणि आम्ही ते पोलीस रिमांडमध्ये आणि कोर्टच्या प्रकरणामध्ये न्यायालयासमोर सांगूया. साहेब, आपल्या इथं अवैधरित्या सावकारी खूप चालत आहे. आता याची पुढची मोहीम आपली सावकारीसाठी काय राहणार आहे आणि लोकांना काय आव्हान करणार आहे? याद्वारे आम्ही जनतेला हे स्पष्टपणे आवाहन करू इच्छितो की कोणीही अवैध सावकारीसाठी किंवा अवैध कुठल्याही वसुलीसाठी किंवा कायदेशीर वसुलीसाठी सुद्धा जर दडपशाही करत असेल, दंबाजी करत असेल, आपल्याला बेकायदेशीररित्या काही इंजुरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तसं आपल्याला धमकी देत असेल तर ते बेकायदेशीर आहे. जी काही कायदेशीर वसुली आहे ती कायदेशीर प्रकारे झाली पाहिजे आणि जे काही बेकायदेशीर आहे त्याच्यामध्ये तर कुठलाही काहीही कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे अशा कुठल्याही भीतीला न समोर जाता किंवा धमकीला न समोर जाता पोलिसांकडे यावं, तक्रार करावी. अशा व्यक्तींविरुद्ध जे बेकायदेशीर सावकारी त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आम्ही दाखल करू आणि त्यांच्यावर कडक कारवाई करू. त्याचप्रकारे जर कोणी बेकायदेशीर सावकारी करत असेल आणि अव्वाच्या सव्वा व्याज लावत असेल तर त्यालाही जर कोणाची तक्रार असेल तर आम्ही यापूर्वी देखील प्रेस नोट देऊन कळवलेलं आहे की कोणी प्लॉटवर अतिक्रमण करत असेल, कोणी प्लॉटवर खोटे कागद करून जर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून लिटिगेशन करून त्याला काही धडपण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी अवैध सावकारी करत असेल तर त्याला समोर येऊन तक्रारी करा. तक्रारी आल्यास ती पोलिसांची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपण कुठलंही टोकाचा पाऊल न उचलता तक्रार केल्यास आम्ही त्याच्यावर 100% कारवाई करू.